78वें स्वतंत्रता दिवस के अवसर पर गोंदिया जिला पुलिस मुख्यालय कारंजा गोंदिया में पालक मंत्री धर्मराव बाबा आत्राम द्वारा ध्वजारोहण किया गया। इस अवसर पर पालक मंत्री धर्मराव बाबा आत्राम ने उपस्थित लोगों को सरकार द्वारा दी जाने वाली विभिन्न योजनाओं के बारे में जानकारी दी। इस अवसर पर गोंदिया जिले के 422 पुलिस अधिकारियों और पुलिस कांस्टेबलों को पालक मंत्री द्वारा विशेष पदक प्रदान किए गए। साथ ही कई विभागों में सरकारी कर्मचारियों को प्रमाण पत्र भी दिए गए। सगळ्यांना स्वतंत्र दिनाचा हार्दिक शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी संघटित राहून देशाला चा अभिमान वाढवला पाहिजे। काल लाडकी बहिणीचे पैसे आलेले आहेत, काय सांगणार? कालपासून पैसे येणं चालू झालेले आहे, काय सांगणार? ह्याच्यामध्ये आता काय सांगण्यासारखं नाही। आम्ही आमचे जे मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी जे शब्द दिला ते पाळलं। म्हणजे 17 तारीख बोलले होते, आज 15 तारीख आहे। हे आपण म्हणजे 14 तारखेलाच लोकांच्या आमचे जे भगिनी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले कालपासून आम्ही तुम्ही सगळं प्रसार करत आहे, टीव्हीमध्ये आम्ही पाहतो। मात्र 27 लाख अजूनही महिलांचे आधार लिंक झालेले नाही, त्यांचं काय होणार? त्यांना 31 ऑगस्टपर्यंत वेळ आहे। ते जे लिंक होतील सगळं 30 ऑगस्टपर्यंत सुद्धा आमच्याकडे अर्ज आला तरी त्यांनाही आम्ही 3000 रुपये आपण देणार आहोत। महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत, मात्र सुप्रिया सुळे म्हणतात महिलांना की लवकर पैसे काढून घेणे, हे सरकार तुमच्या खात्यातून पुन्हा कापून घेईल। पैसे काय कापणार नाही, हे काय खोटं नाटक त्यांचं काम आहे। ठीक आहे, ते वरिष्ठ नेता आहेत, त्यांना काय बोलायचं ते बोलतील। आमच्या सरकारने जे निर्णय घेतलेला ते निर्णय आम्ही पाळत आहोत, ते महत्त्वाचं आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये 2,88,000 लोकांचं नोंदणीकरण झालेलं आहे आणि कालपासून या सर्व जिल्ह्यामध्ये जे भगिनी आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात झालेल्या आहेत राज्य शासनाकडून। तर या प्रसार माध्यमातून मी सांगू इच्छितो की 2,88,000 पैकी 2,70,000 महिलांचं जे बँक खातं आहेत त्याचं आधार सीडिंग झालेलं आहे आणि त्यांना जे राज्य शासनाने जे ठरवलेला रक्कम आहेत ते त्यांना भेटायला सुरुवात झालेलं आहे। आता सध्या 18,226 भगिनींचं जे अकाउंट आहेत ते आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांना पैसे टाकताना काही अडचण होत आहेत। तर या आपल्या माध्यमातून मी त्यांना आव्हान सांगू इच्छितो की जे आपलं बँक आहेत त्याच्याशी जिल्हा प्रशासनाने संपर्क साधून त्यांना सांगितलेलं आहे की पुढच्या 2 दिवसामध्ये या सर्व 18,226 भगिनींचं जे अकाउंट आहेत ते आधार सीडिंग केलं पाहिजे। याच्यासाठी सर्व बँकेनं याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि बँकेचे जे प्रतिनिधी आहेत आपापल्या तालुक्यामध्ये जे आपलं खाता जे बँकेसोबत आहेत तिकडचा प्रतिनिधी आपल्याला कॉल करणार आणि एक विनंती असणार आहे की जर आपण बँकेच्या ब्रँचमधून जाऊन जर हे सीडिंग केलं तर राज्य शासनाचं जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचं जे रक्कम आहेत जुलै आणि ऑगस्टचा रक्कम ते आपल्या अकाउंटमध्ये नियमित 31 ऑगस्टच्या अगोदर येऊन जाईल। आणि आजचा स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा सुद्धा देऊ इच्छितो। अपात्र अर्ज झालेले त्यांसाठी काय उपाययोजना करणार? अपात्र याच्यामध्ये फक्त 3000 आहेत सध्या। त्यांचासुद्धा जे काही डॉक्युमेंट्स अपुरे असेल किंवा काय दाखला अपुरे असेल त्याच्यासाठी जिल्हा प्रशासनाचा सर्व जे विभाग आहेत त्याच्यामध्ये त्यांनासुद्धा सांगण्यात आलेलं आहे की व्यवस्थित त्यांना जितकं सहकार्य असेल ते करण्यात यावं। याच्या पुढे जाऊन मी सांगू इच्छितो की आपण हे सुद्धा एक सर्वे केला होता की किती लाभार्थी असू शकतो। तर आमच्या माहितीप्रमाणे अजून 14,000 महिला आहेत जे या योजनेचा लाभ घेऊ शकतो आणि त्यांचा आतापर्यंत पूर्ण जे नोंदणीकरण आहेत ते आम्ही प्रयत्न केलेला आहे, तरी आम्ही कुठेतरी सुटलो। तर त्याच्यामध्ये त्यांनासुद्धा विनंती असणार आहे की जर तुम्ही जवळच्या ग्रामपंचायत असो किंवा शासनाचं कार्यालय असो तिथे जर आलं तर तुमचासुद्धा नोंदणीकरण करून तुम्हाला या लाभ देण्याचा प्रयत्न आम्ही करू।